माझा एक मित्र पुण्यामध्ये CA चा एक छोटासा त्यांनी कोर्स केलेला आहे आणि तो फर्म चालवतो. इन्कम टॅक्स रिटर्न भरणं, आणखी काही फायनान्शियल सर्व्हिसेस देणं, असे तो कामं करत असतो. त्याचा मला फोन आला आणि त्यानं माझा मागील व्हिडिओ बघितला आणि शेअर मार्केटमध्ये फ्युचर आणि ऑप्शन कसं घातक आहे याबाबत मी जरा सांगितल्यामुळं तो मला रागावला. तो म्हणत होता की तुमच्या गावात जर मार्केट कमिटी म्हणजे बाजार समिती असेल आणि गावातली लोक बाजार समितीमध्ये व्यवहार करून लॉस करत असतील म्हणून काय बाजार समिती बंद करायची का? बाजार समिती त्या गावाला टॅक्स देते. गावानं गावातल्या लोकांना सुधरावून एक ट्रस्ट स्थापन करून किंवा त्यांचं काहीतरी व्यवहारामधील त्यांना शिक्षण देऊन त्यांना उभारलं पाहिजे का बाजार समितीच बंद करून टाकायची, बाजार समित्यामधला व्यवहार कमी करून टाकायचा. तर सरकार आणि सेबी असंच काही फ्युचर आणि ऑप्शन मार्केटमध्ये करत आहे असं त्याचं म्हणणं होतं. पटलं मला ते म्हणणं. त्याचं कारण असं आहे की जगातलं सगळ्यात मोठं मार्केट फ्युचर अँड ऑप्शन हे भारताचं आहे आणि हजारो लाखो कोटी टॅक्स भारताला भेटतो तिथून. परंतु प्रॉब्लेम असा आहे की लाखो कोटीच्या टॅक्ससाठी करोडो कोटी अब्जावधी रुपये इथल्या छोट्या छोट्या जनसामान्याचे जातात. मग त्यांना काय शिक्षण देता येईल, त्यांना प्रशिक्षण देता येईल का? आता SIF सारखे इन्स्ट्रुमेंट आणलेले आहेत, त्यांच्या वतीनं म्हणजे आपले हुशार लोकच ट्रेड करतील रिटेलरच्या वतीनं, असं काही प्लॅटफॉर्म तयार करता येईल का? तर ते करावं सरकारनं, सेबीनं, असं त्याचं म्हणणं होतं. म्हणणं बरोबर आहे की बाजारच बंद करून टाकायचा, कारण काय आमचा लॉसेस व्हायलाय, आमचे लोक त्या बाजारामध्ये लॉस करालेत म्हणून. चुकीचं वाटलं मला, पण तुम्हाला काय वाटतंय त्या बाबतीत?